कीर्तन तुम्ही लिहून घ्या बरं सगळं. दुसरं काय वाचायचं? भागवतामध्ये एक शब्द येईल. माझ्याबद्दल जितकं चांगलं मी सांगू शकतो बरा वाईट असल्याचं, तितकं कोणी सांगू शकत नाही. तसं भागवतामध्ये एक शब्द आहे, भगवंत प्रोक्तम इति भागवता. भगवंत स्वतःबद्दल जे जे सांगतात त्याला भागवत म्हणतात. त्यातलं पहिलं भागवत म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, आणि दुसरं भागवत एकादश स्कंद महाभागवताचा एकादश स्कंद. एकनाथ महाराजांचा या मातीचं वैशिष्ट्य दुसरं. जशी ज्ञानेश्वरी संबंध झाली तसा एकादश स्कंद ज्याला उद्धव गीता म्हणतात ती या मातीतच झाली. इथं 700 श्लोकाचे 9000 ओव्या झाल्या, तिथं 18000 ओव्या झाल्या. म्हणून वाचताना दोनच ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी आणि एकादश स्कंद. विठ्ठल ही आपल्या मातीच्या संतांची ओळख. म्हणून खऱ्या अर्थानं दुसरे चरण संतांची आहे. आता तिसरं महत्वाचं वंदन जे असतं, ज्या भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण आहोत, या भगवंताचा जितका अपमान आपण सगळ्यांनी केला नाही तितका कुठंच नाही झाला. अपमान कसा झाला? पहिलं तर या भगवंताला आपण असं बॉडी बिल्डर समजतो सगळ्या व्यायामशाळेत, आणि दुसरी हा असतो जाणोसा. आता जरा मंगल कार्य झालं ठीक, हा जाणोसा. आणि त्या नवरदेवाला खेटरा सहित जायचं, तिथं चाललो काय करतो करून घे, आणि तिथं त्या शिदोडा सारख्या शेवाळ्या खायच्या. आता पोराचा सुधारला मॅगी झाली, मॅगी ते शिदोडा खेटरा घालून त्याच्या छातीवर. अरे तो भगवंत काय? मनोजवम मारुत तुल्य वेगम बुद्धिमंता मोरिष्टम, हे आपल्याला माहितच नाही. म्हणून हा भगवंत कशासाठी पूजा? तुकाराम महाराज सांगतात, चरण चरण हनुमंता, चरण चरण हनुमंता, चरण चरण हनुमंता, चरण चरण हनुमंता. आम्हाला भक्तीच्या वाटा माझं दावया. भक्ती शिकायची या भगवंताकडून. कारण रामायणामध्ये मूळ सूत्रधार परशुरामचंद्र शरयू नदीमध्ये गेले जलविसर्जन. लक्ष्मण महाराज तिथेच गेले, त्यांच्या मागे सुग्रीव गेले. पण रामायणामध्ये फक्त 2 व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या चिरंजीव, त्याच्यामध्ये चिरंजीव तत्व आहे. म्हणून भक्ती ही चिरंजीव स्वरूपामध्ये पाहायची असली तर तुम्हाला या हनुमंताला शरण जायला पाहिजे. या कीर्तन सेवेचं महत्वाचं वंदन या भक्तीच्या स्वरूपाला भगवंताला. विठ्ठल आता कीर्तनाचे 2 महत्वाचे अंग जे आहेत ते झाल्यानंतर कीर्तनाला सुरुवात करू. 2 अंग हे इकडे माझ्या माग माझ्या समोर. हे जे अंग आहे आमचं
हा सगळा भाग जो आहे लावणी मृदंग स्मृती टाळ वश हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. या वैभवामुळं तुमच्यापर्यंत संत श्रेष्ठ जे म्हणून आहेत त्यांचं साहित्य आहे ते तुमच्या कानामनापर्यंत श्रवणीय शब्दामध्ये आम्ही पोहोचवतो. थोडस ऍडजस्टमेंट होता त्रास होता साऊंड घेऊन सर पण होईल त्या हळूहळू. तुमच्यापर्यंत भक्तीची ती भावना पोहोचवण्याकरता ही सगळी मंडळी जी प्रयत्न करते की नाही हे खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाला तिकडे व्यवहाराच्या फाटा देऊन हे करावं लागत असतं. त्याच्यामुळं या संप्रदायामध्ये जी जी मंडळी येत आहे तरुण पोरगा इकडं तुकड्या बहा इकडं ही जी मंडळी या वयात इथं आली हे तुमचं आमचं भाग्य. आता 2-3 लेकर होते गेले पळायला झोपले ते परंतु त्याशिवाय मायबाप येतं ते खऱ्या अर्थानं भाग्यवान की त्या लेकरांना टाळ घेऊन चुप 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 वाजवलं तरी नाही तर काट्यान निरा मोबाईल घेऊन टीव्ही पुढे बसला असता. म्हणजे तो वैभव सूर्यवंशी पण तुम्ही क्रिकेटच्या आधी पहिले काढून पाहतो काय करा काट्या पुढच्या पण तिथं तशा काळामध्ये इथं पोरं टाळ वाजवायला येतात हे खऱ्या अर्थानं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. आणि म्हणून हे जे वैभव आहे या वैभवाची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. आपण शब्द वापरतो स्वर्गवासी कैलासवासी वैकुंठवासी. स्वर्गवासी कुठपर्यंत तिकडे आपल्याला माहित नसतो त्याला आग दिली की आपण निघून जातो तेव्हा नंतर कुठं ठिकाणा तो सापडत की त्याचा. कैलासवासी बद्दल मी जास्त बोलत नाही आजकाल कंट्रावर्सी जास्त चालत पण वैकुंठ या संप्रदायाच्या विचारधारेमध्ये आल्यानंतर तुम्ही जसे असले तशा स्थितीमध्ये तुमचं वय कुंठित होऊन वय काही असो पाऊले चालती पंढरीची वाट ही आंतर्गिक शक्ती जी आहे तुमच्या अंतर्यामी त्या भगवंताच्या प्रेरणेने उभी राहते असा वैकुंठाचा जिवंतपणे अनुभव देणारा हा संप्रदायाचा आमचा पसार आहे. आणि म्हणून या कीर्तन सेवेमध्ये चिर तरुण असलेल्या या सर्व मंडळीला मी मनापासून या ठिकाणी वंदन करतो. विठ्ठल आता राहिला महत्वाचा प्रश्न. कीर्तनकाराची सवय अशी झाली आजकाल अगदी टायमावर पोहोचायचं किंवा उशिरा पोहोचायचं सगळे लोक तरांगेला असतात. फक्त मी या कार्यक्रमात शास्त्री महाराज गंमत पाहिली. या खाली आडवीरला कीर्तन होतं. चैतन्य महाराज देगलूरकर जे आहेत ना नाशिकहून निघले प्रवासामध्ये उशीर होता इथं पोहोचले जवळपास 8:30 झाले. पण गाडीतून उतरल्याबरोबर चालता फेटा घातला पठ्ठ्यानं नारदाच्या काहीतरी उभा राहिला. हे मंडळी जी आमची ही असं हे नारदाच्या गादीचं वैभव सांभाळतात पण ते येतात कशासाठी लक्षात घ्या. कोणाला वाटतं पाकिटासाठी येतात कोणाला वाटतं मोठेपणासाठी येतात कोणाला वाटतं बुद्धी पाजळण्यासाठी. कोणताही कीर्तनकार त्याच्या करता येते तो कशा करता माहितीये का. हा समोर बसलेला समुदाय जो असतो त्याचं वैशिष्ट्य आहे आजच्या काळामध्ये. तुम्ही किती मोठेपणा सांगितलं तर घरी कोणी कोणाचं कधीच ऐकत नाही. नवरा बायको बाहेर किती दाखवत असले घरात कसे काय जातात आपल्याला माहिती आहे. लेकरं तर अजिबात ऐकत नाही. आपल्या लेकराचे कान दुसरून टोचतात. अशा परिस्थितीमध्ये 2-2.5 तास एखाद्या उपांसून बोवाचं ऐकायचं ही काही साधी गोष्ट आहे का. हा कुठून आला नेमकं माहिती नाही. बुलढाण्यात जाऊन माहिती आहे रे तर महाराज अरे तो हाय कुणाला माहित पाहिजे ना. अशा बोवाचं कशामुळे ऐकतं माहितीये का. तुमच्या अंतर्यामी हृदयामध्ये भक्तीच्या संत बसला तो तुमच्या डोळ्यातून येणारं वात्सल्य हे डोक्यावर असलेली गुरुची कृपा या नारदाच्या गादीची कृपा हे संत स्वरूप लोक बसले यांची कृपा त्याचबरोबर माझ्या आई वडिलांची माझ्याची असलेली पुण्य या सगळ्याच्या बरोबर महाराज बोलतो. पण खऱ्या अर्थानं तुमच्या डोळ्यातून पाजणारं वात्सल्य आणि त्या वात्सल्यानं हे लेकरू जे बोलतं ते भगवंत स्वरूप तुम्ही ऐकत असता. म्हणून माझिया माझिया बोबडिया
माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. विठ्ठल स्वरूप तुमच्या हृदयामध्ये